महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ गोरेगाव मुंबई या संघाची सध्या आर्थिक परिस्थिती कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर थोडीशी म्हणण्यापेक्षा अत्यंत डबघाईला आलेली आहे आणि या परिस्थितीमुळे गेल्या जून महिन्यानंतर कर्मचाऱ्यांचं वेतन सुद्धा देता आलेलं नाही। या परिस्थितीमध्ये श्रीमती मिटके ताई यांनी महासंघाच्या प्रवेशद्वारावर जे उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी त्यांना अशी विनंती करणार आहे की महासंघाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। गेल्याच महिन्यात म्हणजे याच महिन्यामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये कार्यरत झालेलो आहे। यापूर्वी मी 2 महिने मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीला असल्यामुळे मला इथं लक्ष देणं शक्य झालेलं नाही। अशा परिस्थितीत आणि आता मी प्रत्यक्ष रुजू झालेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतन आणि उत्पन्न या गोष्टीचा प्राधान्याने मी विचार करत आहे। त्यासाठी आवश्यक असलेली संचालक मंडळाची बैठक हिवाळी अधिवेशनाच्या नंतर जे 26 तारखेच्या दरम्यान आपण प्रस्तावित केलेले आहे आणि प्राधान्यक्रम माझा हाच आहे की उत्पन्न आणि तिजोरीत येणारं रक्कम आणि खर्च याचा मेळ घेण्यासाठी ह्या महासंघामध्ये प्राधान्याने काम करायचं आहे। ही वस्तुस्थिती समजून घेतलेली आहे। संचालक मंडळ सुद्धा त्याला सकारात्मक असेल, त्यांच्याशी मी दूरध्वनीवर चर्चा केलेली आहे। कर्मचारी ज्यांच्या वेतनामुळे ते एका विदारक परिस्थितीमध्ये आहेत किंवा त्यांची मनस्थिती थोडीशी ठीक नाही अशांची मी संपर्कात चर्चेमध्ये आहे। मी प्रिया भारत मिटके महानंद डेअरी विषयी उपोषणास मी आज बसणार आहे आजपासून आणि हा विषय घेऊन मी सातत्याने 1 वर्षभरापासून पत्रव्यवहार शासनाशी अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी करत आहे, पण रिस्पॉन्स हा करतो असाच आहे। पण 6 महिने जर तुम्ही कामगारांना पेमेंट देत नसाल तर कामगार कशाच रीतीने जगतील, काय खातील काय पितील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते कसं, शिक्षण अर्धवट राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दागदागिने सगळे विकून झालेत, 5 महिने आता पगार नाहीये। आता हे किती दिवस आम्ही कामगारांनी सहन करायचं आहे? मी एका कामगाराचीच बायको आहे त्यातल्या। हा विषय मार्गी लावण्यासाठी मी आज इथे उपोषणास बसले आहे। माझ्यासोबत सर्व सहकारी वर्ग आहे, कामगार बंधू आहेत, युनियन आहे आपल्या सोबत। तरी आपण हा विषय सरकार दरबारी ठेवणार आहोत आणि उपोषण हे ठामपणे आम्ही करणार आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, शासन आम्हाला प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। मी हे अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे। तुम्ही याआधी देखील पत्रव्यवहार करण्यात आले असं सांगतात आहे, तर जेव्हा अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला तर त्यांचा काय रिस्पॉन्स तुम्हाला आला नाही का?